सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुंडविरोधी पथकाने डाळिंब मार्केट रोड, पवार चौक, आडगाव येथे आज दिनांक 11 जून रोजी सकाळी 7 वाजता ताब्यात घेतले। गुंडविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार सराईत गुन्हेगार राहुल सोनवणे हा प्राणघातक गावठी कट्टा बाळगून डाळिंब मार्केट रोड, पवार चौक येथे दहशत निर्माण करीत आहे। वरिष्ठांच्या आदेशाने सदर ठिकाणी तात्काळ सापळा रचून राहुल संदीप सोनवणे याला ताब्यात घेतलाय। त्याच्या अंगझडतीत एक गावठी देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत कारतूस जप्त केले। पुढील तपासासाठी त्याला आडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। सदरची कामगिरी गुंडविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, सुनील अडके, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, सुनीता कवडे अशांनी यशस्वीरित्या राबवली आहे। जागर जनस्थानकरिता संदीप नवसे, नाशिक। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडविरोधी पथकांना आदेशित केले आहे की आयुक्तालय हद्दीतील रेकॉर्डवरचे गुन्हेगार, पाहिजे आरोपी तसेच टवाळखोर यांच्यावर नियमितप्रमाणे कारवाई करणे। त्याप्रमाणे गुंडविरोधी पथक नियमितपणे सराईत गुन्हेगारावर कारवाई करत असते। याच दरम्यान आज दिनांक 11/6/2025 रोजी रात्री गुंडविरोधी पथकाचे अंमलदार विजय सूर्यवंशी व राजेश राठोड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रेकॉर्डवरचा गुन्हेगार राहुल संदीप सोनवणे हा आडगाव परिसरात येणार असून त्याच्याजवळ एक गावठी कट्टा आहे। ते अग्निशस्त्र तो कशासाठी आणला आहे किंवा काय करू शकतो अशी बातमी मिळाली। त्यानुसार आम्ही तात्काळ सदरची बातमी ही माननीय DCP क्राईम सर प्रशांत बच्चाव सर व माननीय ACP क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, कल्पेश जाधव व राजेश राठोड यांचे पथक बनवून तात्काळ आम्ही आडगाव परिसरामध्ये चावडी हॉटेल, डाळिंब मार्केट रोड, पवार चौक या ठिकाणी सापळा रचला असता पहाटे 7 वाजता रेकॉर्डवरील गुन्हेगार राहुल संदीप सोनवणे वय 34 वर्ष, राहणार फर्नांडिसवाडी, जय भवानी रोड, नाशिक हा आला। त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक गावठी कट्टा आणि एक जिवंत कारतूस असा मुद्देमाल मिळाला। सदरच्या मुद्देमालाबाबत विचारणा केली असता त्यांनी परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी सदरचे वेपन जवळ बाळगत असल्याचे सांगितले। आडगाव पोलीस ठाणे हद्दीत सदर इसमावर भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करीत आहोत।